जळगाव म्हटलं की सर्वांच्याच ओठी नाव येतं ते केळीचं। देशभरात नाही तर संपूर्ण जगभरात आज जळगावची केळी नावाने ओळखली जाते। जिल्ह्यातील ज्या प्रगतिशील शेतकऱ्यांमुळे आज केळीचं नाव जगभर पोहोचलंय त्यात मानाचं स्थान आहे ते चिनावल रावेरचे केळी तज्ञ आणि प्रगतिशील शेतकरी वसंतराव महाजन यांचं। आपलं संपूर्ण आयुष्य केळीसाठी वाहून घेणाऱ्या वसंतराव महाजन यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव योगेश महाजन हे देखील आता आपल्या उत्कृष्ट केळी बागांसाठी ओळखले जाऊ लागले। साधारणतः 1996 सालापासून केळीच्या लागवडीकडे वळलो। त्याआधी वडील केळी वगैरे पिकवत होते, पण सुरुवातीला प्रॉब्लेम असे होते किंवा त्यावेळी ठिबक सिंचन वगैरे नव्हतं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी हळूहळू केळीच्या बगीच्यांना ठिबक सिंचनाचा उपयोग करू लागलो आणि सुरुवातीला जे 18 ते 20चे ॲव्हरेज यायचं ते आज मी 40 पर्यंत आणलेलं आहे आणि यात माझ्या वडिलांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। पूर्व मशागतीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे जमिनीची नांगरटी करायची, त्यात आपल्याला शेणखत चांगली मात्रा टाकून जवळजवळ एकरी 7 ते 8 ट्रॅक्टर आपलं शेणखत हे पडलंच पाहिजे आणि ते पूर्ण जमिनीत पसरवलं गेलं पाहिजे, तरच आपल्या केळीला त्याचा चांगला उपयोग होतो। आणि पसरवल्यानंतर पूर्व पश्चिम जर नांगरटी केलेली असली तर पुन्हा उत्तर दक्षिण नांगरटी करून जमीन भुसभुशीत करायची। सऱ्या काढल्यानंतर आपल्याला जर उन्हाळ्यात लागवड करायची असली साधारणतः मार्च एप्रिलमध्ये तर सऱ्या ओलवून नंतर मग कंदाची लागवड करायची। कंद निवडीपासून लागवड केल्यानंतर तर निसवून आपला केळीचा घड तयार होतो तोपर्यंत आपण त्याची किती काळजी घेतो हे खरं महत्त्वाचं आहे। कंद निवड म्हटलं म्हणजे 750 ते 1 किलोच्या वजनापर्यंत आपण कंद घ्यायचा आणि तो एकसारखा असायला हवा, जेणेकरून आपल्याला 5000 लागवड करायची असली तर आपण कमीत कमी 6 ते 6500 कंद शेताबाहेर काढले पाहिजे आणि त्यात निवड झाली पाहिजे। ती लागवड योग्य पद्धतीने झाली पाहिजे। लागवड केल्यानंतर जशी पाण्याची गरज भासेल त्या हिशोबाने पाणी देत राहिलं पाहिजे। जसजसे पिकाची वाढ होत जाईल त्यानुसार खताची मात्रा दिली गेली पाहिजे। खताची मात्रा ही त्या पिकाला आवश्यकतेनुसारही दिली गेली पाहिजे किंवा कुठल्याही जास्त प्रमाणात खताची मात्रा दिली गेली नको। बेणे प्रक्रिया करताना 200 लिटर पाण्यामध्ये साधारणतः आपण 22 टीन पावडर जी आहे ती 50 ग्रॅम जरी टाकली तरी पुष्कळ होते आणि 0.25 मिलीचं मोनोक्रोटोफॉस जी आहे पर्सेंटेजचं ते आपण 50 ml जरी घेतलं तरी सफिशियंट होतं। आणि बेणे प्रक्रिया करताना कंद जे आहे ते साधारणतः अर्धा तास तरी त्या पाण्यामध्ये आपण बुडवलं गेलं पाहिजे। बेणं निवड करताना चांगल्या सशक्त बागेतलंच बेणं घेतलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या बागेतलं जर बेणं असलं तर अतिउत्तम, किंवा मग आपण जो बगीचा समजा 5-6 महिन्यापासून बघतोय किंवा सुरुवातीपासून बघतोय अशा बागेतलंच बेणं घेतलं पाहिजे। लागवडीचं अंतर हे आपल्या कुठत्या जातीचं बेणं आहे याच्यावरती अवलंबून असतं। जर महालक्ष्मीचं लावायचं म्हटलं तर 5 बाय 5.5 किंवा 5 बाय 6 फुटावरती आपण त्याची लागवड करायची। श्रीमंतीचं जर असलं तर त्याला आपण 5 बाय 5 फुटावर लागवड करू शकतो। G9 जर असलं तर त्याला आपण 5 बाय 5.5 फुटाचं अंतर हे ठेवलंच पाहिजे, जेणेकरून त्याचा आउटपुट जो आहे त्याची निसवण जी आहे ती चांगल्या प्रकारात होईल आणि चांगल्या वजनाचे घड आपल्याला मिळतील। साधारणतः महालक्ष्मी जर लागवड करायची असली तर 5 बाय 5.5 फुटाचं अंतर ठेवायचं। ग्रँड 9 जर करायची असली तर 5 बाय 5.5 ठेवायचं। श्रीमंती जर असली तर 5 बाय 5 फुटावरती चालून जातं। त्यानंतर लागवड केल्यानंतर उन्हाचा जोर पाहून किंवा ऊन किती तापतं ते पाहून पाण्याचं पाळ्या भराव्या लागतात। जर आपल्याजवळ ड्रीप असलं तर डायरेक्ट ड्रीपवरती आपण केळीची लागवड करू शकतो। पावसाळ्यात जर लागवड केलेली असली तर त्याला आपल्याला ड्रीप टाकायची आवश्यकता भासत नाही, कारण पाऊस चालू असतो। जर पावसाचा जास्त ताण पडला तरच आपण खालून पाणी भरून द्यायचं किंवा ड्रीपची सिस्टीम टाकू शकतो। मृगबाग जर असला तर त्याला आपल्याला ड्रीप नसलं तरी चालतं, कारण वरून पाऊस चालू असतो आणि जर पावसाचा ताण जास्त पडला तर आपण पाण्याची मात्रा देणं आवश्यक आहे। तर ड्रीप जर टाकलं मार्च एप्रिलच्या बगीच्यांना तर साधारणतः एका दिवसाला पर झाडाला आपल्याला 4 लिटर पाणी पुष्कळ होतं आणि पावसाळ्यात जर लागवड झालेली असली तर ते 2 लिटरही पाणी पुष्कळ होतं। आता खताची मात्रा द्यायची म्हटली म्हणजे लागवडीनंतर साधारणतः 1 महिन्यानंतर आपण खताची मात्रा पहिला डोस द्यायचा असतो। त्यात आपण घ्यायचा 1 युरिया, 1 सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 पोटॅश। त्याबरोबर ढेप कुठलीही असो ते घेणं आवश्यक आहे, कारण पूर्ण
पूर्ण खताची मात्रा जी आहे ते पूर्ण एक एक डोस आपण मिक्स करून प्रत्येक खोडाजवळ टाकत असतो आणि जेणेकरून त्यातला नत्र किंवा पोटॅश जो आहे त्याचं हवेत रूपांतर होऊन बाष्पीभवन होऊ नये ह्या हिशोबाने आपल्याला ढेप वापरणं महत्त्वाचं आहे. तसंच दुसऱ्या महिन्यात दुसरा डोस, तिसऱ्या महिन्यात तिसरा डोस आणि चौथ्या महिन्यात चौथा डोस, हे 4 डोस जे आहे हे खालून जमिनीतून द्यायचे. नंतर 5वा आणि 6वा डोस जो आहे तो आपण लिक्विड करून सोडू शकतो. लिक्विड करून म्हटलं म्हणजे जे आपले पारंपरिक खतं आहेत युरिया आणि पोटॅश यांनाच आपण पाणी करून सोडत राहायचं. आज आपण जो बगीचा बघताय याला कुठलेही लिक्विड फर्टिलायझर किंवा कुठलेही मायक्रोन्यूट्रियन वगैरे वापरलं गेलेलं नाही. माझं शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की जास्त खर्चिक असे आपल्या केळीच्या बागा होऊ नये. सर्वात महत्त्वाचं नियोजन म्हणजे पाणी. ड्रीप टाकलं म्हणजे पाण्याचं नियोजन झालं याचा अर्थ असा होत नाही. त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक लॅटरल चालू आहे, प्रत्येक लॅटरलमध्ये पाणी व्यवस्थित आहे, प्रेशर मेंटेन होतो आहे हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यावरही आपल्या जमिनीची पोत अवलंबून असते. जास्त शेवाळ जर होत असली तर आपण ड्रीप संच बंद ठेवायचा. फक्त 2 व्हरायटीचे आपण खोडवा ठेवू शकतो, तोही चांगला येतो. एक जी आहे हरसाल ही जात जी आहे केळीची ती, आणि एक G9 यांचं खोडव्याचं प्रमाण चांगलं येते कारण त्याच्या कापणीवर पर्सेंटेज चांगलं येते. खोडवा ठेवायचा म्हटलं म्हणजे साधारणतः 70 ते 75% केळीची निसवण बगीचाची निसवण झाल्यानंतर आपण जे पिलं सोडतो ती चांगल्या प्रकारची सुटली गेली पाहिजे आणि नंतर त्याचं हळूहळू खताचंही व्यवस्थापन ज्या प्रकारे आपण बगीचाचं करतो तसं खोडव्याचंही केलं गेलं पाहिजे आणि वेळोवेळी त्याला खताची मात्रा, पाणी याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. सेंद्रिय खताच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे आपल्याला सेंद्रिय खत वापरलं गेलंच पाहिजे केळी बगीचाला, याचं कंपल्शन नाही. कारण आपण सुरुवातीला एकरी 7 ते 8 ट्रॅक्टर जे कुजलेलं शेणखत टाकतो आहे त्यात पुष्कळ सेंद्रिय असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला याची आवश्यकता भासत नाही. कारण आपण जे शेणखत जमिनीत पसरवलेलं आहे ते पूर्ण जमिनीत मिक्स झालेलं असतं आणि हळूहळू ते आपल्या केळी बागेला उपलब्ध होत असतं. रासायनिक खतांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे पूर्ण रावेर तालुक्यात किंवा जळगाव जिल्ह्यात सांगायचं म्हटलं म्हणजे रासायनिक खतांचा जास्त प्रमाणात वापर होतो. जेणेकरून किंवा प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्याही बगीचात मोठे झाडं पडले पाहिजे, आपली रास जास्त पडली पाहिजे, ॲव्हरेज जास्त निघालं पाहिजे. पण त्याचा जो दुरुपयोग होतो आहे तो पूर्ण जमिनी खराब होईपर्यंत होतो आहे. तर जमिनीची पोत सुधारण्यासाठी आपण केळी पीक संपल्यानंतर कोरडीचं एक हंगाम घेणं जरुरी आहे. आणि कोरडीचा हंगाम घ्यायचं म्हटलं म्हणजे प्रत्येक वेळी कापूस लावायचा असं नाही. यावर्षी कापूस लावला तर पुढच्या वर्षी सोयाबीन पेरायची, त्याच्यानंतर ज्वारी पेरायची, जेणेकरून जमिनीची फेरपालट होईल आणि जमिनीतलं प्रत्येक उत्पादन क्षमता जी आहे ती हळूहळू वाढत कमी होत जाईल. आणि जो आपण सोयाबीन जर घेतली तर सोयाबीनपासून जर आपला पालापाचोळा जर म्हटलं तर त्यात नत्राचं आणि बाकीचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळे आपल्या जमिनीची पोत सुधारत चालते. आंतरमशागत करायचं म्हटलं म्हणजे सर्वीकडेच प्रॉब्लेम हा सर्वीकडेच आहे. त्यासाठी आपण बैलजोडीच्या साहाय्याने बागेच्या लहान असताना त्याची कोळपणी करत राहायची. तण झालं ते तण वेचून बगीच्याच्या बाहेर काढत राहायचं. केव्हाही बगीचा हा स्वच्छ आणि क्लीन असला पाहिजे, त्याच्यामुळे रोगराई वाढत नाही किंवा कुठल्याही रोगाचा अटॅक होत नाही. त्याच्यानंतर आपण बगीचाला वरम लावल्यानंतर पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित करायचं. त्याच्यानंतरही आपण जे पिलं पत्ती वगैरे कापतो ती आपण बगीच्याच्या बाहेर काढली पाहिजे, जेणेकरून सिगाटोका किंवा बंची टॉप यासारखे रोग आपल्या बगीच्यावर येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. कधी केळी भावाला बघत नाही. जसं आपला मालाची गोलाई झाली, माल तयार झाला, आपण कापत राहायचं. साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर त्याची काढणी चालू ठेवायची. सर्वात महत्त्वाचं सांगायचं इथे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने एकच लक्षात ठेवायला पाहिजे की आपण 1 हेक्टर क्षेत्रावर जर लागवड केली तर कमीत कमी आपला त्यातून 800 ते 850 क्विंटल माल बाहेर यायला पाहिजे. आपण केळी भावाची ज्या गोष्टी आपल्या हातात नाही केळी भावाच्या त्या गोष्टीकडे आपण लक्ष देता कामा नये. पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत किंवा आपण एक हेक्टर क्षेत्रातून कमीत कमी 800 ते 850 क्विंटल माल बाहेर काढू शकू एवढे आपण प्रत्येकाने मनाची तयारी ठेवून या केळीचं नियोजन करायला पाहिजे. वडिलांचा आदर्श घेऊन योगेश महाजन हे आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग राबवितात. केळी या मुख्य पिकासोबतच इतर पिकांची त्यांची शेती इतरांसाठी बघण्यासारखीच आहे. प्रयोगशील वृत्ती, अखंड परिश्रम हे वडिलांचे गुण या तरुण पोरानं सहज स्वीकारले. त्यांच्या याच गुणाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची तामिळनाडू या संस्थेचा नल्लाव झाई पुरस्कार देखील प्राप्त झालाय.